भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जयंती आहे। या जयंतीनिमित्त पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी लाखो भीम अनुयायी हे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर देशी रोपांचं वाटप करून जे आहे ते अनोख्या पद्धतीने भीम जयंती जी आहे ती साजरी करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने वृक्ष संवर्धन करण्यासाठी एक अतिशय क्रांतिकारी आणि महत्वाचं पाऊल जे आहे या सगळ्याच्या निमित्ताने उचललं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आयोजकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। देशी वृक्षांचं वाटप आपण आज करत आहात, काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने सर्व भारतीयांना मनापासूनच्या शुभेच्छा। या ठिकाणी आज आंबेडकर पुतळ्यावर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अन्नदान आणि वृक्ष वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। हा दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। संजय सोनवणे अध्यक्ष आहेत, सर्व सन्मान्य उपस्थित आहेत। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी बघितली की या ठिकाणी खूप साध्या पद्धतीने म्हणजे पण आज विश्वामध्ये बाबासाहेब जयंती होते, भारतात जयंती मोठी होते, केंद्र सरकारने सुट्टी जाहीर केली। या सगळ्या गोष्टी पाहताय की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आता या देशामध्ये दिवसेंदिवस स्वीकारायला लागलेत। या सर्व जाती धर्माची लोक आता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला यायला लागल्यात, त्यांचा विचार स्वीकार ही एक आनंदाची गोष्ट आहे। आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या टॉप मराठी चॅनलच्या माध्यमातून तर आम्ही मनापासून सर्व भारतीयांना शुभेच्छा देत असताना नरेंद्र मोदी साहेबांना सांगणार आहे की हिंदू स्मारक लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावं। परत पुण्यात आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणाची जागा आहे ती बाबासाहेब स्मारकाला द्यावी यासाठी आंबेडकरी सर्व संघटना मागणी करतात। तर पुन्हा एकदा या मागणीला पाठिंबा समाजातून मिळत आहे। सरकारने हे स्मारक करावं अशी आम्ही मागणी करतात। पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद। तुम्ही खूप अनोख्या पद्धतीने खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताय, मानवंदना देताय, देशी वृक्षांचं वाटप करून वृक्ष संवर्धन झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करताय, काय सांगा? सर्वांना प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या 134व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराचा अध्यक्ष या नात्याने सर्व पुणेकरांना शुभेच्छा देतो। आणि सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी या ठिकाणी जवळजवळ 20 ते 25 हजार लोकांना अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो। कारण आज जर आपण पाहिलं तर ज्या प्रत्येक ठिकाणी झाडांची कत्तल होते, जंगल कमी होत चालले, टेकड्यांचं ह्रास होत चाललेलं आहे, अशा वेळेस लोकांच्या मध्ये एक भावना तयार करावं की एक रोप लावं या उद्देशाने आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीने गेली 10 वर्ष हा उपक्रम करतो। आणि जवळजवळ 5 ते 10 हजार वृक्षारोपण या ठिकाणी माननीय आमचे वृक्ष संवर्धन अध्यक्ष आहेत निलेश भाऊ रोकडे यांच्या वतीने हा सारा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो वृक्षारोपण। काय सांगेल? सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134व्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। दरवर्षी गेले 5-6 वर्षापासून आम्ही हे उपक्रम राबवत आहे। या वर्षी पण आम्ही 5000 रोपं देशी रोपं वाटप करत आहे। त्याच्यामध्ये तुळस आहे, आपटा आहे, भावा आहे, अशा प्रकारचे देशी वनस्पती रोपं आम्ही लावत आहे। आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला एक सूचना किंवा सांगायचं आहे की जे पुण्याचं जे नदीचं कत्तल होत आहे, जे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट चालू आहे तो खरं तर रोखलं पाहिजे। या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त मी सर्वांना विनंती करतो की आपल्याला पुण्याची जी नदी आहे ती वाचवायची आहे। नदीमध्ये सिमेंट कॉन्क्रीट टाकलं जात आहे, तिकडे रोड तयार केले जात आहे, तिकडची जे नैसर्गिक वनस्पती आहे ती आपल्याला खूप गरज आहे वाचवण्याची। आणि अशा प्रकारे आम्ही दरवर्षी रोप वाटपाचा कार्यक्रम घेतो आणि सर्व लोकांना भरपूर रोपं बिल्डिंग मध्ये, सोसायटी मध्ये, त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हे रोपं लावू शकतात, घरामध्ये पण हे रोपं लावू शकतात। रोपं हे आपल्याला 24 तास ऑक्सिजन द्यायचं काम करत असतं आणि आताच्या उन्हामध्ये आपल्याला हे सगळं ऊन जाणवतंय, हे जी रोपं लावण्याची फार गरज आहे। तर अशा प्रकारे जयंती साजरी केली पाहिजे। खरं तर सर्व लोकांनी रोपं वाटप करून रोपाचं सांभाळणी करून आजूबाजूला हिरवगार निसर्ग पसरवला पाहिजे। जय भीम। सर, आपण या ठिकाणी पाहिलं तर देशी वृक्षांचं वाटप करून अनोख्या पद्धतीने भीमजयंती जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ती साजरी करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी।